नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। पवित्र पोर्टल प्रणाली सध्या सुरू आहे आणि त्याच संदर्भात शासनाने एक GR प्रसिद्ध केला गेलेला आणि त्या GR मध्ये पूर्वीच्या नियमामध्ये आमूलाग्र असे बदल केले गेलेले आहेत। महत्त्वाचे असे 3 ते 4 बदल केले गेलेले आहेत। त्यातीलच एक महत्त्वाचा बदल म्हणजेच पूर्वीपेक्षा आता प्राधान्यक्रम कमी असणार आहेत किंवा कमी येणार आहेत। पूर्वीचा नियम काय होता, नवीन नियम काय आहेत, पूर्वी कशा पद्धतीने प्रेफरन्स दिले जात होते, ते क्वालिफिकेशन त्यासाठी काय आवश्यकता होती आणि आता नवीन बदल काय केले गेलेले ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा विद्यार्थ्यांपर्यंत जे या प्रक्रियेशी संलग्न आहेत आणि या बदलाविषयीची माहिती त्यांना असणं गरजेचं आहे, कारण पुढे होणारी ही संपूर्ण भरती प्रक्रिया या नियमाला धरूनच चालणार आहे। त्यामुळे हा बदल जाणून घेणं त्यांच्यासाठी नवीन आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत एकदा एक आव्हान करतोय। आपल्याला माहिती आहे ही संपूर्ण प्रक्रिया जिथूनच सुरुवात होते ती म्हणजेच TET शिक्षक पात्रता परीक्षा आणि या परीक्षेची अनिवार्यता किती आहे हे सर्वश्रुत आहे आणि त्या संदर्भामध्ये नुकताच आपण बघतोय TET चा रिझल्ट सुद्धा आला। बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यामधला फरक लक्षात येतोय। म्हणजे जी काठिण्य पातळी आणि पात्रता धारण करणं सेवेत असणाऱ्यांसाठी सुद्धा आणि जे सेवेत जाण्याची इच्छा बाळगतायत त्यांच्यासाठी सुद्धा किती गरजेची आहे हे पाहिलं। आणि अगदी त्याच खातर बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन बॅच, नवीन TET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना अजूनही TET पास आउट नाही या विद्यार्थ्यांसाठी आपण महागुरु 1.0 बॅचचं आयोजन करतोय। यामध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, परिपूर्ण अशी तयारी आहे। खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर त्या TET मधले महत्वाचे 2 विषय ज्याला वेटेजही जास्त आहे, मराठी आणि इंग्रजीचं परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाणार आहे। आणि सर्वात आणखीन महत्वाचं, महाराष्ट्रातील सर्वोत्तम अशी टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। आतापर्यंतचा त्यांचा असणारा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांचं TET पात्रता होण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि पुढे टेट एक्झाम मध्ये अगदी चांगले उत्तम मार्क मिळून त्यांचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। अशी टीम तुम्हाला लाभत आहे। आणखीन एक तुमच्यासाठी गुड न्यूज, जे सध्या सेवेत असणारे रुजू असणारे शिक्षक वर्ग आहेत यांच्यासाठी सुद्धा विशेष अशी बॅच लॉन्च करत आहोत। अगदी त्याच प्लॅटफॉर्मवरती आपल्याला लक्षात ठेवायचं TET टेट CTET फॅक्टरी नवीन बाळासाहेब शिंदे सरांमार्फत एक चॅनल नुकताच आपण पब्लिक करत आहोत आणि तुमच्यासाठी उपलब्ध करत आहोत। त्याच्यावरती हे सगळे सेशन होणार आहेत। त्यामुळे तोही चॅनल पुढे आल्यानंतर सबस्क्राइब करायचा आहे। तुम्ही काय करायचं, या बॅच संदर्भात डिटेल जाणून घेण्यासाठी फक्त दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे। संपूर्ण डिटेल जाणून घ्यायची आहे। एक हमी मात्र देतोय, येणाऱ्या या TET असू द्या CTET असू द्या या एक्झाम मध्ये तुमची पात्रता निश्चित होण्यासाठी ही बॅच खूप महत्वपूर्ण ठरेल, यातील मात्र शंका नाही। चला पाहूया त्या बदललेल्या नियमासंदर्भात काय आमूलाग्र बदल केला गेलेला आहे। या बऱ्याच जण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था होती की बाबा आता या बदलामध्ये काय काय नवीन बदल केले गेले, पूर्वीचा नियम काय होता आणि नवीन त्याच्यामध्ये बदल काय केला गेलेला आहे। बघा आता यामध्ये वेगवेगळे संबंधित शासन निर्णय पण दिसत आहेत। यामध्ये जाहिराती येणाऱ्या उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे। त्यातला एकदा निवड झाली असेल तर परत त्याला वरच्या गटासाठी जो पूर्वी पात्र होत होता, संधी उपलब्ध होत होती, ती सुद्धा संधी आता पहिल्या नियमामध्ये बदल केला गेलेला। याच्यावरही व्हिडिओ आपण मागे अपलोड केलेला आहे, तो सुद्धा डिटेलमध्ये जाणून घेऊ शकता। पुढे तो जो महत्वाचा की इच्छुक अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून म्हणजे ते वया संदर्भातला असेल, त्याही संदर्भात जो लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये जी काही वयामध्ये शिथिलता दिली गेली होती आता त्याच्यामध्ये काय बदल केला गेलेला आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं सांगितलंय। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की पूर्वीच्या नियमानुसार पूर्वी काय होत होते की जो उमेदवार आहे समजा त्याचं क्वालिफिकेशन DED अथवा DTED असेल, त्यानंतर BEd असेल, MEd असेल, मग त्याला जेवढं त्याचं क्वालिफिकेशन आणि पेपर 1 आणि पेपर 2 असेल तर त्याला क्वालिफिकेशन नुसार 1 ते 5 चे प्रेफरन्स, त्यानंतर 6 ते 8 चे प्रेफरन्स किंवा 9 ते 12 चे प्रेफरन्स, बरोबर, हे सगळे प्रेफरन्स त्याला यायचं का तर त्याचं क्वालिफिकेशन सगळ्यांसाठी ग्राह्य धरलं जात होतं। आणि मग मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या सगळ्या
गोष्टीसाठी त्याला जेवढे उपलब्ध म्हणजे जागा असतील त्या सगळ्या प्रेफरन्स त्याला येत होते. परंतु आता जो बदल केला गेलेला आहे, उमेदवार त्याच्या सोयीनुसार यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे उदाहरणार्थ मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये मुलाखतीसहचे त्याच्या क्वालिफिकेशन नुसार फक्त 50 प्रेफरन्स त्याला येणार आणि मुलाखतीसह असतील त्याचे सुद्धा त्याच्या क्वालिफिकेशन नुसार 50 प्रेफरन्स, म्हणजे मुलाखतीसह 50, मुलाखतीशिवाय 50 असे एकूण 100 प्रेफरन्स या वेगवेगळ्या स्तरासाठी त्याला येतील. यामध्ये या बदलामध्ये केलेला जो बदल आहे, पूर्वीचा नियम आपल्याला माहिती आहे, ज्यांनी टेट 1 आणि टेट 2 दिली असेल त्यांना पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे प्रेफरन्सही लॉक केले असतील, त्यांना माहिती आहे क्वालिफिकेशन नुसार खूप सारे प्रेफरन्स त्याला यायचे. साधारणतः 200, 250, 300च्या घरात प्रेफरन्स द्यायचे. जसं जसं जेवढं हायर म्हणजे सगळं क्वालिफिकेशन असेल तेवढे प्रेफरन्स त्याला जास्त येत असत. आणि तो काय करायचा, 1 ते 5 साठी सुद्धा संधी त्याला उपलब्ध राहायची, 6 ते 8 साठी सुद्धा आणि वरती 11 ते 12 साठी सुद्धा. मग काय व्हायचं, समजा त्याचं 1 ते 5 ला निवड झाली असेल तर तो पुढच्या गटासाठी पात्र होता. आता त्यामध्ये सुद्धा बदल केला, याच्या अगोदरच सांगितलं, तेही आता नियम बदल केला गेलाय. वयामध्ये सुद्धा बदल केला गेलेला आहे. आणि सर्वात महत्वाचा, आता यावरती अनेक वितर्क लावले जात आहेत. अनेक विद्यार्थ्यांचा याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देखील आहे. अनेक विद्यार्थी असे देखील आहेत की त्यांना हा बदललेला नियम ग्राह्य धरण्यास किंवा मान्य करत नाहीत. कारण 50 प्रेफरन्स क्वालिफिकेशन हायर असेल तर फक्त 50 प्रेफरन्स आली तर त्यांना कुठेतरी संधी कमी होते का असा त्यांचा समज आहे किंवा अशी वाटणं सुद्धा स्वाभाविक आहे. बघूयात पुढच्या या बदला, जसं या केला गेलेला बदल, आता ही नवीन होणारी जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये याचा अवलंब होईल. जर प्रत्यक्षात याचा अवलंब केला जाईल त्यावेळेस याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय पडतोय ते येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये नक्कीच समजून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा. अशा विद्यार्थी मित्र या प्रक्रियेशी संलग्न आहेत आणि त्याला या बदलाविषयी माहिती मिळेल. पुढे जाऊन त्यांना त्याप्रमाणे त्यांना कारवाई करता येईल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं. परत एकदा आवाहन करतोय, जे विद्यार्थी शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहतायत त्यांच्यासाठी आवश्यक असणारी जी टीईटी एक्झाम आहे याच्या परिपूर्ण तयारीसाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण महागुरु 1.0 आणि गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय. 100% हमखास तयारी करून घेतली जाईल. तुमचं टीईटी पात्रता होण्याचं स्वप्न सर ते शेवटी साकार होईल आणि पुढे जाऊन तुम्ही टेट साठी पात्र होताल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट घेताय, परिश्रम घेताय, शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी नक्कीच ही बॅच खूप इम्पॉर्टंट ठरेल, यात त्रिमात्र शंका नाही. कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून संपूर्ण डिटेल जाणून घ्या. बॅच जशा सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल. चॅनल सुद्धा ज्यावेळेस याचं पब्लिकेशन होईल त्यावेळेस तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा. याच्यावरती लाईव्ह सेशन होतील, डेमो सेशन होतील, ज्या थ्रू बाळासाहेब शिंदे सर आणि संपूर्ण आमची टीम त्या थ्रू मार्गदर्शन करेन. त्याचाही लाभ घ्यायचा. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतो इथे. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओच्या माहितीद्वारे. गुड बाय अँड टेक केअर.